रेतीच्या चोरट्या वाहतुकीत वाढ होत असताना नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील अरोली पोलिसांच्या पथकानं एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे 4 टिप्पर आणि तब्बल 41 ब्रास रेती पकडली। यात टिप्पर चालकांसह मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर एकूण 2,19,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मौदा तालुक्यातील आडेगाव अरोली मार्गावर पोलीस गस्त करत असता 4 टिप्पर रेती वाहतूक करत आढळले। टिप्पर अडवून झडती घेतली असता त्यात रेती आढळून येताच पोलिसांनी चालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली। ती रेतीची विना रॉयल्टी वाहतूक असल्याचं चौकशीत स्पष्ट होताच त्यांनी रेतीसह 4ही टिप्पर ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी 55 लाख रुपयाचे 3 आणि 52 लाख रुपयाचा एक टिप्पर असे 2,17,00,000 रुपये किमतीचे 4 टिप्पर आणि 2,05,000 रुपये किमतीची 41 ब्रास रेती असा एकूण 2,19,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यातील 3 टिप्परमध्ये प्रत्येकी 11 तर एका टिप्परमध्ये 8 ब्रास रेती होती। या प्रकरणी अरोली पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे।